राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उद्घाटन रविवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने केल्यानंतर सातपूरच्या ITI मध्ये देखील संविधान मंदिराचे आमदार सीमा हिरे, MVP नितीन ठाकरे, हर्षदा गायकर, रवींद्र मुंडासे आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली। यावेळी ITIचे सहसंचालक रवींद्र मुंडासे यांनी या संविधान मंदिराविषयी माहिती दिली। यस सर। एक मिनिट। यस सर। आज जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील एकूण 434 शासकीय उपसंस्थेमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। या संविधान मंदिराचं उद्घाटन माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीशजी धनखड आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे यांच्या शुभ हस्ते झालेले आणि या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार सर, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल इथे झालेला आहे। आणि हा मुख्य कार्यक्रम एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये ठेवण्याचं कारण हे आहे की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 4वी ते 7वी पर्यंत जे शिक्षण आहे ते एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने ते त्यांचं मंदिर जे होतं शिक्षणाचं मंदिर होतं आणि त्या शिक्षणाच्या मंदिरामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं भारताचं संविधान लिहिलं त्या संविधान मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी व्हावं हा एक दुग्ध शर्करा योग आहे। आणि भारतानेच आपल्याला भारतसारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशामध्ये आपल्या संविधानामार्फत जे काही कार्य चालतं त्याची पूजा व्हावी आणि त्या संविधानाचं औचित्य साधून संविधान मंदिर निर्माण केलेलं आहे। आणि आज आम्हाला अत्यंत गर्व आहे की आपल्या या पूर्ण कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या संविधान मंदिराच्या माध्यमातून लोकशाहीचं शिक्षण त्याचबरोबर प्रशिक्षण या आपल्या सर्व ITI मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावं, त्याचबरोबर आपल्या समाजातील इतर देखील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतो। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील झालेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले। यावेळी सुसंस्कृत भारतीय बनण्यासाठी संविधान महत्त्वाचे असल्याचे मत MVP सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे। मध्ये हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होतो आहे आणि या प्रत्येक ठिकाणी संविधानाचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे। त्याच्यामध्ये मंदिर म्हणजे त्याच्यामध्ये कुठली अशी मूर्ती नसून जी काही घटनेची जी काही उद्देशिका आहे त्या उद्देशिकेचं कोनशिलेचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। आणि ही उद्देशिका फार महत्त्वाची आहे। भारतीय जी काही राज्यघटना आहे जी 1950 साली अस्तित्वात आली, आपल्याला 1947 साली जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरीसुद्धा खऱ्या अर्थाने आपलं राज्य हे सार्वभौम राज्य हे आपला देश सार्वभौम हा 1950 साली जाहीर झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक दिन हा साजरा करत असतो। त्यामुळे संविधानाचं फार मोठं महत्त्व आहे। भारतामध्ये जे काही आत्तापर्यंतचे कायदे आहेत ते सगळे या संविधानाला अनुसरून झालेले आहेत। आत्तापर्यंत अनेक वेळा छोट्या मोठ्या घटना दुरुस्त्या या झालेल्या आहेत, परंतु संविधानाचा जो काही मूळ ढाचा आहे तो मात्र तसाच आहे। मध्यंतरी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एका निकालामध्ये सांगितलेलं आहे की काळाप्रमाणे संविधानामध्ये बदल आपल्याला करावे लागतील, परंतु त्याचा जो काही मूळ उद्देश आहे, मूळ त्याची जी काही रचना आहे ती मात्र कोणालाही कुठल्याही सरकारला बदलता येणार नाही। आणि म्हणून या संविधानाचं आपल्या दृष्टीने फार महत्त्व आहे। आज या निमित्तानं सर्व ITI मध्ये या संविधानाची जी काही उद्देशिका आहे त्याचं अनावरण इथं करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये समता बंधुता हे जे काही वाक्य वापरलेले आहेत ते मला वाटतं फार महत्त्वाचे आहे।
आपण सर्वजण या ठिकाणी ITI मध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आहात. वेगवेगळे ट्रेड्स, वेगवेगळे जाती धर्माचे, वेगवेगळ्या वर्गाचे लोक एकत्रितपणे आपण इथे शिक्षण घेतोय आणि संविधानाचा जो काही मुख्य उद्देश आहे ते शिकून सवरून सुसंस्कृत भारतीय बनणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना आपलं भविष्य घडवण्यासाठी ITI महत्त्वाचे असून संविधान मंदिराचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी केले. अर्धा तासापूर्वीच आपल्या संविधान मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे. बऱ्याच जणांना आता प्रश्न पडलेला असेल की संविधान मंदिर म्हणजे नेमकं काय आहे. पडला की नाही प्रश्न? आहे का प्रश्न? आहे का कोणाला? संविधान मंदिर म्हणजे काय माहिती आहे का? आज या मंदिराचं लोकार्पण खऱ्या अर्थाने संविधानाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्याचबरोबर संविधानाचे उद्दिष्ट, त्याचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने आज या संविधान मंदिराचं लोकार्पण होत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान आपल्या भारत देशाला लागू झालं आणि हे संविधान लागू होण्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर 300 जण जे तज्ज्ञ वकील होते त्यांची एक कमिटी होती आणि या कमिटीने एकत्र येऊन संविधान तयार केलं. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कशा पद्धतीने चालवावा, त्याला काही घटना असावी हे करण्याकरता या लोकांनी अहोरात्र काम केलं आणि त्यानंतर घटना लागू झाली आणि सर्वांना समान हक्क, समान न्याय हे मिळाले पाहिजे या हेतूने ही घटना तयार झाली आणि त्याच्याच आधारावर आज आपला देश हा कारभार आपल्या देशाचा सुरू आहे. संविधानाच्या मंदिरामध्ये आता तिथे पुस्तकं असणार आहेत. संविधान तिथे कुणीही जाऊन पुस्तकं वाचू शकणार आहे आणि आपण गणराज्य दिन ज्यावेळेला आपण आपला स्थापन झाला त्यानंतर हे संविधान लागू झाल्यानंतर संविधानाबद्दल लोकांमध्ये काही संभ्रम होते ते सुद्धा निर्माण होऊ नये याकरता मला वाटतं संविधान मंदिराचा चांगला उपयोग लोकांना होणार आहे. आपण आत्ताच बघितलं, खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाहीये, परंतु लोकसभेच्या वेळेस अनेक विरोधकांनी चुकीचा प्रचार केला की संविधान बदलणार आहे, कायदा बदलणार आहे, आरक्षण काढणार आहे, अशा पद्धतीचा चुकीचा गैरसमज करून आपण बघतो की मोठ्या प्रमाणात त्यांनी काही जागा जिंकल्या. हे जरी असं असलं तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे आपल्या सरकारने, आपलं सरकार आपण म्हणतो, या सरकारने आज या संविधान मंदिरात केल्यामुळे मला वाटतं लोकांमध्ये निश्चितच एक चांगली जनजागृती यामुळे येणार आहे आणि त्यामुळे मी सरकारचं खूप मनापासून अभिनंदन करते, आभार मानते आणि आपल्या सगळ्यांना हे संविधान मंदिर दिल्यामुळे निश्चितच एक चांगली पिढी, सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यास मदत होणार आहे. आपण बघतो की हे ITI केंद्र जे आपलं नाशिकमध्ये आहे त्याकरता आपले सर्व स्टाफ म्हणजे मुंडासे सर असतील, तेलगी सर असतील, हे खूप चांगले प्रयत्न इथे करत असतात. या ITI मधून आज अनेक विद्यार्थी हे मोठ्या पदांवर पोहोचलेले आहेत, चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळालेल्या आहेत आणि चांगले चांगले अभ्यासक्रम इथे घेऊन मुलांना चांगला व्यवसायाची संधी त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. आपण बघतो की आपल्या शासनामुळे गेल्या 40 वर्ष खरं तर या ITI मध्ये नवीन डेव्हलपमेंट होत नव्हत्या, परंतु आपलं सरकार आल्यानंतर आज इथे आपण पूर्णतः बदल दिसतो आहे. पूर्ण बिल्डिंग नवीन झाली आहे, काही अभ्यासक्रम नवीन आलेले आहेत आणि त्यामुळे एक चांगली सुविधा आपल्या सरकारने आपल्याला या ITI मध्ये करून दिलेली आहे. त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सरकारचं खूप आभार मानते. जवळपास 12 कोटीचा निधी इथे देऊन आज आपण बघितलं तर कमानीपासून म्हणजे जिथून आपण एंट्री करतो तिथून आजपर्यंत अतिशय सुंदर अशा व्यवस्था तयार होत आहेत आणि काम सुद्धा आता प्रगतीपथावर आहे. खरं तर मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल की आपण इथे जास्तीत जास्त लक्ष देऊन, कारण आपण बघतो की कामगार वर्ग आपला आहे, सातपूरमध्ये पूर्णतः कामगार वस्ती आहे आणि मुलं सुद्धा ITI मधून त्यांना अपेक्षा असते की आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो इथे आल्यानंतर तुम्ही सुद्धा, तुमचं सुद्धा योगदान खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सुद्धा लक्ष देऊन नीट इथे अभ्यास करून, प्रॅक्टिस करून, सराव करून आपल्याला इथून रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून सुद्धा नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. आपले सर इथे विविध कंपन्या इथे आणून आपल्या मुलांना
चांगल्या नोकऱ्या मिळाव्या याकरता प्रयत्न करत असतात. त्यामुळे निश्चितच आपलं भविष्य घडण्याकरता या ITI केंद्राचा चांगला उपयोग होणार आहे. यापुढे देखील अजूनही आमचे काही मानस आहे, इथे हॉस्टेल बांधणं असेल किंवा मुलींना चांगले व्यवस्था निर्माण करणं असेल, त्यासुद्धा आपण निश्चितच प्रयत्न करू. आपल्या सरकारकडे हे मागणं मांडून त्या मागण्यासुद्धा पूर्ण करण्याकरता प्रयत्न करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते. आणि आज विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते. आपण देखील या संविधान मंदिराचा जरूर उपयोग करा, जास्तीत जास्त चांगलं वाचन करा. ज्या माध्यमातून वाचाल तर वाचाल आपल्याकडे असं म्हटलं जातं, त्यामुळे निश्चितच त्याचा चांगला उपयोग तुम्ही करून घ्या एवढंच मी सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सातपूर येथील शासकीय ITI मधील संविधान मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सहसंचालक रवींद्र मुंडसे, माजी नगरसेविका हर्षदा गायकर, ॲडव्होकेट प्रशांत लांडगे, ॲडव्होकेट राकेश आडके, ॲडव्होकेट PV शिवगावकर आदी उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.